संगमनेर तालुक्यातल्या राजापूर येथे सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री भैरवनाथांची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी झाली। श्री भैरवनाथ हे एक जागृत देवस्थान असून या दैवताच्या यात्रेला 100 वर्षापासूनची परंपरा आहे। बुधवारी परंपरेनुसार ग्रामस्थांनी ही यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली। सकाळी भैरवनाथ देवाची अभिषेक महापूजा झाली, तर दुपारी काठी आणि पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। राजापूर परिसरातील हजारो भाविक श्री भैरवनाथाच्या दर्शनासाठी आले होते। यात्रेनिमित्त भिका भीमा सांगवीकर यांच्या लोकनाट्य तमाशाचंही आयोजन करण्यात आलं। पूर्वी या ठिकाणी धाव्याचं मंदिर होतं, तर ग्रामस्थांच्या मदतीतून आणि लोकवर्गणीतून या ठिकाणी भव्य असं मंदिर उभारण्यात आलंय। तर या मंदिरासमोर भव्य अशा घोड्याचा पुतळाही उभारण्यात आलाय। वर्षभर या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होतात। या देवस्थानाविषयी अध्यक्ष गोविंद हासे यांनी माहिती दिली आहे। पारंपरिक पद्धतीने आमचे आजोबा पंजोबा जे होते त्यांनी सुद्धा आमच्या वडिलांना सांगितलं, आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे बऱ्याचशा वर्षापासून पारंपरिक पद्धतीने ही यात्रा चैत्र नवमीला होत असते। हे भैरवनाथाचं एक देवस्थान असल्यामुळं आमच्या राजापूर पंचकृषीला एवढा काही त्याचा हे आलेला आहे, कुठल्या प्रकारचं आमच्या पंचकृषीमध्ये विघ्न येऊ देत नाही। लहान मोठे जर आमच्यावरती प्रसंग आले तर ते टाळतात, बाकी सर्व टाळतात। आणि गेल्या या तालुक्यामध्ये पूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये साधारणपणे बऱ्यापैकी प्रसिद्धीची ही यात्रा आहे। या यात्रेला साधारणपणे 6 ते 7 हजार लोक उपस्थित असतो। या यात्रेचं महत्त्व आजूबाजूला कमीत कमी 25 गावाची पब्लिक इथं आलेली असते। ही यात्रा 3-4 स्टेपमध्ये होते। दिवसा रात्री तमाशा असतो, दुसऱ्या दिवशी शिळी तमाशा असतो। शिळा तमाशा म्हणजे रात्री जागरणाला किंवा राखण्याला जे आमच्या टाकतात। उपसरपंच राजेंद्र सातपुते यांनी या यात्रोत्सवाविषयी माहिती दिली। आम्हाला जसं कळतंय तेव्हापासून आमच्या गावचं जागृत देवस्थान भैरवनाथाचं मंदिर, या भैरवनाथाच्या कृपेमुळं आज गावात कुठल्याही प्रकारचं विघ्न का कुठल्याही प्रकारचं काही आलेलं नाही। या भैरवनाथाच्या जीवावर आजकाल गावचा त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचा विकास होतोय। पूर्वीच्या वाडवडिलांनी आमच्याला जुनं मंदिर होतं, त्याचा जीर्णोद्धार करून चांगल्या पद्धतीचा सभामंडप केला। लोकांच्या सहकार्यातून, तरुणांच्या सहकार्यातून दरवर्षी 5 ते 7 हजारापर्यंत पब्लिक या ठिकाणी येते। या पद्धतीने आम्ही नवमीच्या दिवशी दीप प्रज्वलन करत असतो नवमीच्या दिवशी, आणि या देवस्थानाचा काठीचा मान हा खतोडे कंपनी करतात। आणि त्याचप्रमाणे गावातील सर्व तरुण खतोडे मंडळी असले ते गावातील सर्वच हिरिरीने भाग घेऊन हा उत्सव साजरा करण्यासाठी खूप पद्धतीने मेहनत करतात। यात्रेनिमित्त ग्रामस्थ हासे यांनीही आपली भावना प्रकट केली। आमच्या आजोबा पंजोबापासून झालेली ही यात्रा, यात पहिलं धाब्याचं मंदिर होतं। हे मंदिर मग आम्ही त्याचे हे करून पूर्ण जीर्णोद्धार करून नवीन मंदिर, त्यानंतर पुन्हा हा सभामंडप, त्याच्यानंतर आमच्या ग्रामस्थांच्या त्या मग याच्यातून देणगीतून आम्ही तो घोडा बसवला मंदिरापुढं। आणि त्याला ते हे करून परत जुनीच परंपरा आम्ही चालू आणली आतापर्यंत। यात्रोत्सवानिमित्त विविध प्रकारची दुकानं थाटण्यात आली होती। लोकनाट्य तमाशा पाहण्यासाठी हजारो कलारसिक देखील उपस्थित होते।
सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.